गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। शिवसेना प्रमुखांचं निधन आणि हाताच्या ठशांवरून उद्धव ठाकरेंवर कदमांनी गंभीर आरोप केले। बाळासाहेबांच्या निधनानंतर 2 दिवस पार्थिव घरी का ठेवलं, हाताचे ठसे का घेतले असे सवाल रामदास कदमांनी केले। तसंच माझी आणि उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करा असं खुलं आव्हान सुद्धा कदमांनी दिले। पाहूयात या संदर्भातला एक रिपोर्ट। शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं आणि त्यांची बॉडी किती दिवस मातोश्रीमध्ये ठेवली होती कळा माहिती। जबाबदारीने बोलतोय, होऊन जाऊ दे एकदा उद्धवजींची आणि माझी नार्कोटिक्स होऊन जाऊ देत, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ देत। शिवसेना प्रमुखांचं पार्थिव 2 दिवस मातोश्रीतच का ठेवलं आणि बाळासाहेबांच्या हाताचे ठसे कशासाठी घेतले असा सवाल करत दसरा मेळाव्यातनं रामदास कदमांनी खळबळ उडवली आहे। आणि आता दुसऱ्या दिवशीही पत्रकार परिषद घेऊन आणखी शाब्दिक बॉम्ब टाकला। उद्धव ठाकरेंनीच बाळासाहेबांच्या पार्थिवाचा छळ केला, हवं तर माझी आणि उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करा असंही आव्हान कदमांनी दिलंय। शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं, शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं आणि त्यांची बॉडी किती दिवस मातोश्रीमध्ये ठेवली होती कळा माहिती। जबाबदारीने बोलतोय, 2 दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी का ठेवली होती उद्धवजींनी? तुम्ही काय अंतर्गत चाललं होतं तुमचं? आम्ही खाली बसलो होतो 8 दिवस, आम्ही मातोश्रीच्या बाकड्यावर मी झोपलोय 8 दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलोय। सगळं कळत होतं, पण हे सगळं कशासाठी? कोणतरी सांगितलं बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते, ठसे। मग ठसे कशासाठी घेतले होते, काय नेमकं होतं? सगळी चर्चा चालली होती तिथे मातोश्रीमध्ये। आणि पुढे जाऊन माझी विनंती आहे, बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कोणी केलं, कधी झालं, त्यामध्ये सही कुणाची होती कळा सगळी माहिती। 2 दिवस शिवसेना प्रमुखांचा बॉडीचा छळ उद्धवजींनी केला हे पुन्हा मी आता जबाबदारीने बोलतोय, खूप जबाबदारीने बोलतोय। होऊन जाऊ दे एकदा उद्धवजींची आणि माझी नार्कोटिक्स होऊन जाऊ देत, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ देत। का 2 दिवस शरद पवार साहेब आले होते, त्यांना वरती पाठवलं नाही, कुणाला वरती पाठवलं नाही। आणि शरद पवार साहेबांचं त्यावेळेला वक्तव्य असं होतं, अरे मिलिंद का त्यांच्या बॉडीला त्रास देतोय उद्धव, शब्द होते त्यांचे, मला अजून आठवत आहे, मी मातोश्रीमध्येच होतो। हे तुम्ही केलंत पाप उद्धवजी, तुम्ही हे पाप केलंत। बाळासाहेबांच्या हाताच्या ठशांवरून रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंना घेरलंय। शिवसेना प्रमुखांच्या निधनानंतर आपण दैवत म्हणून पायाचे ठसे घेण्याचं बोललो, पण उद्धव ठाकरेंनीच मला हाताचे ठसे घेतल्याचं सांगितलं असा दावाही कदमांनी केलाय। तर स्वित्झर्लंडहून कागदपत्रासाठी कोण येणार होतं असा सवाल नितेश राणेंनीही ठाकरेंना केलाय। मी उद्धवजींना ज्यावेळेला विचारलं मातोश्रीमध्ये की उद्धवजी शिवसेना प्रमुखांच्या पायाचे ठसे घेऊन ठेवा, आमचे ते दैवत आहेत, मी बोललो होतो तेव्हा उद्धवजी मला म्हटले, रामदासभाई त्यांच्या हाताचे ठसे घेऊन ठेवलेत, तुम्ही त्यांच्या हाताचे ठसे मी घेऊन ठेवलेत, हे आमच्या दोघांमधलं आहे डायरेक्ट उद्धवजींनी मी। मग उद्धवजी माझा तुम्हाला सवाल आहे, त्या हातांच्या ठशांचा उपयोग तुम्ही कशासाठी केला ते आम्हाला एकदा सांगा, महाराष्ट्र जनतेला कळू देत, हे समजू देत, ते वास्तव आहे, जे बोललोय ते वास्तव आहे। हाताचे ठसे घेतलेत की नाही उद्धवजी? तुमचा मुलगा आहे ना तो बछडू, त्याच्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घेऊन सांगा की बाळासाहेबांच्या हाताचे ठसे तुम्ही घेतलेत की नाही, आणि घेतले असाल तर त्याचं काय केलं नेमकं ते महाराष्ट्राला कळू देत। मी नाही बोलणार, ते हळूहळू येईल ते। हो, पण खरंच आहे ते उद्धव ठाकरेंनी याचं उत्तर द्यावं। स्वित्झर्लंडला कोणाला पाठवलेलं होतं, स्वित्झर्लंडवरून कोण येण्यासाठी थांबलेलं, आणि म्हणून आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंसाठी सगळी जी प्रक्रिया उशीर करायला लावली, याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यायला पाहिजे ना। रामदास कदम साहेबांचा बाण अतिशय योग्य दिशेने चाललाय, याचं उत्तर दिलं पाहिजे। स्वित्झर्लंडच्या कुठल्या फ्लाईटवरून कोण येणार होतं, त्यासाठी कोण वाट पाहत होतं, कुठल्या कागदपत्रासाठी, कुठल्या प्रॉपर्टीसाठी उशीर केला, उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे। हातांचे ठसे देखील घेतले असं ते म्हणतात। हो, म्हणून उत्तर मागा ना, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, मातोश्री कोण मागितलं पाहिजे।
रामदास कदमांच्या आरोपांनंतर ठाकरेंचे शिवसेनेचे नेतेही कदमांवर तुटून पडले। बाळासाहेबांवर असं बोलणं म्हणजे बेईमानी असल्याची टीका राऊतांनी केली आहे। पण यापुढे मी बोललो तर मातोश्रीत हादरे बसतील असा इशारा पुन्हा एकदा रामदास कदमांनी दिलाय। आम्ही मातोश्रीवरती होतो, बाळासाहेबांच्या पूर्ण आजारपणामध्ये आम्ही तिथे होतो, शेवटपर्यंत होतो, आम्हाला माहिती आहे। आता ह्यांच्या तोंडामध्ये कुणी जर शेण कोंबला असेल भीतीपोटी आणि ते आता उगाळत असेल ते तुम्ही काय करणार? शिवसेना प्रमुखांना जाऊन एक दशक लोटत आहे, शिवसेना प्रमुखांना 100 वर्ष आता होत आहेत आणि अशा प्रकारची वक्तव्य करणं हा ज्या शिवसेनेनं तुम्हाला आम्हाला मोठं केलं, मी म्हणत नाही तुम्हाला आम्हाला मोठं केलं ज्या बाळासाहेब ठाकरेंनी, त्यांच्याशी बेमाने अशा प्रकारचं वक्तव्य करणं। उद्धवजींनी यावं माझ्यासमोर, मी सांगेन, बोलेन मी। उद्धवजींनी सांगावं आमदारबाई बोला, बोलेन, नक्की बोलेन। आणि ज्याच्या वेळेला मी तोंड उघडीन ना, मातोश्री अशी कापेल, हादगा बसेल मातोश्रीला। माझ्या नादाला लागू नका। रामदास कदमांनी भाषणात आणि पत्रकार परिषदेत सुद्धा वारंवार बाळासाहेबांच्या हाताचे ठसे आणि मृत्यूपत्रावरून उल्लेख केला। त्यामुळे उद्धव ठाकरे जर खोटं बोलले तर मातोश्रीच्या बाहेरच उपोषणाला बसणार आणि पुढचीही चौकशी करायला लावणार असा निशाणा रामदास कदमांनी दिलाय। उद्या जर का मी याची चौकशी करायला लावली, याची मी भविष्य पातळून चौकशी करायला लावली तर उद्धवजी अडचण देतील, उद्धवजी अडचण देतील। त्यांना नाही म्हणावं, फक्त नाही म्हणावं फक्त। मग हे चेले चपटे भुंकतायत ना, त्यांनी तोंड पण बंद होऊन जातील। ते मला कागायला लावू नका, ते मला कागायला लावू नका। नाही तर मातोश्री समोर बसेन उपोषणाला, खोटं बोललात तर। आणि सगळी चौकशी करायला लावीन मी, सगळी चौकशी, त्या पुढची पण। मी आज बोलत नाही, मी आज बोलत नाही, पुढची पण चौकशी करायला लावीन, या सांगतोय उद्धव ठाकरेंना। शिवसेना प्रमुखांचे निधन 17 नोव्हेंबर 2012 झालं। आता 14 वर्ष त्याला उलटली आहेत। पण 2 दिवस आधीच त्यांचं निधन झालं। 2 दिवस पार्थिव घरात का ठेवलं आणि हाताच्या ठशांवरून शंका घेत उद्धव ठाकरेंना कदमांनी घेराव घातला। आता याला उत्तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनिल परब पत्रकार परिषद घेऊन देणार आहे। गोविंद ठाकूरसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।